इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साइन क्यूब एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस अल्फा इंटू dx. 1 अपॉन साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्स प्लस अल्फा. तसं डिफरंट प्रोसेस असणारा क्वेश्चन आहे. सबस्टिट्यूशन तर आहेच यामध्ये, पण हे पहिल्या स्टेजला सबस्टिट्यूशन पॉसिबल होत नाही. आधी थोडंसं याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने होईल पहा. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्स प्लस अल्फा. यासाठी साइन ए बीचा फॉर्म्युला वापरून आधी एक्सपान्शन द्यायचं आहे. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी म्हणजे साइन एक्स इंटू कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा इंटू dx. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केला. त्यानंतरची स्टेप इम्पॉर्टंट आहे. साइन ए प्लस बी हा फॉर्म्युला यूज करायचा हे लक्षात येऊ शकतं, पण पुढची स्टेप काय पहा. हा जो ब्रॅकेट या ठिकाणी आहे त्या ब्रॅकेटमधून एक साइन एक्स कॉमन घ्यायचा. ब्रॅकेटमधून साइन एक्स कॉमन घ्यायचा. ज्या ठिकाणी साइन एक्स नाही त्या ठिकाणी आपण काय करतो, डिव्हाइड करतो. आता इथे इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ या ब्रॅकेटमधून जर साइन एक्स कॉमन घेतला तर बाहेर त्याला मल्टिप्लाय ऑलरेडी साइन क्यूब आहे. साइन क्यूब इंटू साइन म्हणजे काय आला, दॅट इज साइन रेज टू 4x इंटू ब्रॅकेट. यातला साइन एक्स कॉमन घेतला असल्यामुळे पहिली टर्म राहील फक्त कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा. साइन एक्स इथनं कॉमन घेतला पण तिथे साइन एक्सची टर्म नाही, त्यामुळे त्याला साइन एक्सनी डिव्हाइड करावं लागेल इंटू dx. केअरफुली त्या ब्रॅकेटमधून आपण साइन एक्स कॉमन घेतलाय. पहिल्या टर्ममध्ये साइन एक्स होता त्यामुळे शिल्लक राहिला फक्त कॉस अल्फा, पण दुसऱ्या टर्ममध्ये मात्र साइन एक्सची टर्म नाही आहे त्यामुळे त्याला साइन एक्सनी डिव्हाइड केलं. इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन. आता हा साइन रेज टू 4 आणि हा पुढचा ब्रॅकेट या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण स्क्वेअर रूट सेपरेट त्यांचं घेऊ शकतो. साइन रेज टू 4चं स्क्वेअर रूट काय येईल, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे तो येईल आउटसाइड स्क्वेअर रूट. साइनची टर्म आता स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतली आपण. साइन रेज टू 4चं स्क्वेअर रूट येईल साइन स्क्वेअर एक्स इंटू रूटमध्ये शिल्लक काय राहील, कॉस अल्फा प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे कॉट एक्स इंटू साइन अल्फा इंटू dx. टर्म तयार झाली आहे कॉट एक्सची. आपल्याला फक्त व्हेरिएबलच्या टर्मचा विचार करायचा असतो. कॉन्स्टंट आपण कुठेही ऍडजस्टमेंट करू शकतो. कॉस अल्फा साइन अल्फा हे कॉन्स्टंट आहे, त्यांचा विचार करायचा नाही. इम्पॉर्टंट आहे ती व्हेरिएबलची टर्म. इथे आहे कॉट एक्स, इथे आहे साइन स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सबस्टिट्यूशन घेत असताना आपल्याला डेरिव्हेटिव्हचा आधी विचार करायचा आहे. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथे 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स ही टर्म अवेलेबल आहे. 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्सला आपण कोसेक स्क्वेअर एक्स लिहू शकतो. 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स झाला कोसेक स्क्वेअर एक्स आणि डिवाइड बाय रूट मध्ये टर्म राहील
cos alpha plus cot x into sin alpha into dx. आता यामध्ये सबस्टिट्यूशन करायचं आहे. सबस्टिट्यूशन करताना पूर्ण रूट मधली टर्म सबस्टिट्यूट करा. काय होईल सबस्टिट्यूशन केलं तर पहा, रूट cos alpha plus cot x into sin alpha equal to t. कंप्लीट रूट मधली टर्म आपण इक्वल टू टी सबस्टिट्यूट केले. डिफरन्शिएट करत असताना cos अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे. cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि साइन अल्फा कॉन्स्टंट ॲज इट इज राहणार आहे, तो त्याला मल्टिप्लाय इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. आता यामध्ये साइन अल्फा कॉन्स्टंट आहे, राईट साईडला आपण डिवाइड घेऊ शकतो कारण आपल्याकडे अवेलेबल टर्म काय फक्त कोसेक स्क्वेअर अल्फा इंटू आणि तो मायनस पण आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल राईट साईडला. म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची किंमत येईल -1 अपॉन साइन अल्फा इंटू डी टी. -1 अपॉन साइन अल्फा इंटू डी टी. आता या व्हॅल्यूज त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रल काय येईल मग 1 अपॉन स्क्वेअर रूट टी. रूट मधली कंप्लीट टर्म म्हणजे आपण टी कन्सिडर केलेली आहे. कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स -1 अपॉन साइन अल्फा इंटू डी टी. -1 अपॉन साइन अल्फा कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड घेता येईल. इंटिग्रेशन मध्ये राहील फक्त 1 अपॉन रूट टी इंटू डी टी -1 अपॉन साइन अल्फा इंटू 1 अपॉन रूट टीचं इंटिग्रेशन 2 रूट टी प्लस सी. आता साइन अल्फाला 1 अपॉन साइनला आपण इथे कोसेक लिहू शकतो, म्हणजेच -2 कोसेक अल्फा इंटू रूट टी. टीची व्हॅल्यू काय कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा प्लस सी. काही टिपिकल एक्झाम्पल हे कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये पाहिजे, त्यांना याच प्रोसेसचा वापर करायचा आहे. यात कुठलाही व्हेरिएशन ठेवून एक्झाम्पल असणार नाही. ॲज इट इज यात कुठलाही चेंज होऊ शकत नाही, काही व्हॅल्यू बदलल्या किंवा रेशो बदलले. जसं आपण डेरिव्हेटिव्हचा एक ग्रुप पाहिला होता टिपिकल एक्झाम्पल्सचा, तसाच इंटिग्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असे आहेत की ते फक्त युनिक प्रॉब्लेम आहेत आणि ते त्याच मेथडनी त्याच प्रोसेसनी सॉल्व्ह करायचे.
झालंय का? नेक्स्ट वन, इंटीग्रल sin 2x upon sin raised to 4x plus cos raised to 4x into dx. काय करणार यामध्ये पहा, रिसेंटली या कॉन्सेप्टवरचा क्वेश्चन पाहिला एक त्या सबस्टिट्यूशनच्याच ग्रुपमध्ये. काय करायला लागेल त्यात, साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 sin x इंटू कॉस एक्स म्हणजे sin 2x. म्हणजे इथे साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. हा फक्त कॉस जो आहे तो साइन मध्ये कन्वर्ट करायचा. यात पहिल्यांदा आपण sin 2x ॲज इट इज, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2x येतो, पण इथे दोन्ही टर्ममध्ये रेस टू 4 आहेत, त्यामुळं आधी कुठल्या तरी एका रेशोमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. एक तर दोन्ही टर्म कॉसमध्ये किंवा दोन्ही टर्म साईनमध्ये. साईनमध्ये कन्वर्ट करणं कन्व्हिनियंट आहे. साइन रेस टू 4 आपण ॲज इट इज ठेवला, प्लस कॉस रेस टू 4 ला कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर लिहिता येईल इंटू डी एक्स. इंटिग्रल साइन 2x अपॉन साइन रेस टू 4 म्हणजे साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर एक्सलाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. साइन रेस टू 4 म्हणजे साइन स्क्वेअरचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर. आता सगळ्या टर्म साइनच्या स्वरूपात आहेत. सबस्टिट्यूशन काय करणार, पुट साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी. साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 sin x इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन आणि पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. पण 2 sin x इंटू कॉस एक्स म्हणजेच साइन 2x इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. आता ही व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये जर यूज केली, इंटिग्रल साइन 2x इंटू डी एक्सची व्हॅल्यू डी टी येणार आहे 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर एक्सला आपण टी लिहिलं, त्याचा पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे टी स्क्वेअर प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे टी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन 2x इंटू डी एक्सची किंमत काय येईल,
टी स्क्वेअर प्लस 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअरला आता एक्सपान्शन करता येईल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस 2t प्लस टी स्क्वेअर इंटू 1 मायनस 2t प्लस टी स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर 2t स्क्वेअर मायनस 2t प्लस 1 इंटू आता या ठिकाणी काय करता येईल पहा इंटिग्रेशन मध्ये टर्म केअरफुली या ठिकाणी ऑब्झर्व करा आता न्यूमरेटरला एक पॉलिनॉमियल डिनॉमिनेटरला एक पॉलिनॉमियल असेल तर आपण त्याला पॉलिनॉमियल डिव्हिजन किंवा डिग्री व्हेरीफाय करू शकतो ही टर्म क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये असणारी टर्म आहे क्वाड्रॅटिक टर्मचे इंटिग्रेशन असते त्यासाठी एक सेपरेट टाईप पण आहे आणि सेपरेट ग्रुप पण आहे एक्झाम्पल्सचा मेजर ग्रुप आहे तो की जर डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक टर्म असेल तर ते क्वाड्रॅटिक टर्म असणारे इंटिग्रेशन्स हे कशा पद्धतीने इव्हॅल्युएट करायचे याची प्रोसेस पहा फर्स्ट ऑफ ऑल we have to convert this quadratic term into perfect square क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा क्वाड्रॅटिक टर्मचं परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करण्याची प्रोसिजर काय असते ही प्रोसेस या एक्झाम्पल साठीच नाही तर आपल्याला आता मॅक्झिमम इंटिग्रेशनचा जो सेक्शन आहे त्यात कंटिन्युअसली या प्रोसेसचा यूज करायचा आहे हाऊ टू कन्व्हर्ट quadratic equation or quadratic term into the perfect square आठवते का प्रोसेस पहा फ्रॉम 10th ही प्रोसेस आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी हे दोन गोष्टी जर येत असतील तर अर्धा इंटिग्रेशन येईल एवढ्या दोनच प्रोसेस ते ग्रुप सुरू झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मेजर सेक्शन कसा कव्हर्ड यामध्ये आहे क्वाड्रॅटिक टर्मचं कन्व्हर्जन परफेक्ट स्क्वेअर मध्ये आणि अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हाऊ टू कन्व्हर्ट द क्वाड्रॅटिक टर्म into the perfect square इयत्ता 10वी
लक्ष द्या ही प्रोसेस कशा प्रकारे आहे ते. पहिल्यांदा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यामधली जी स्क्वेअरची टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 1 असणं आवश्यक आहे. जी एक्स स्क्वेअरची टर्म असेल त्या टर्मचा कोएफिशियंट 1 असणं आवश्यक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारची टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सपोज हे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्याला परफेक्ट स्क्वेअर टर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. मग या स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशियंट 1 आवश्यक आहे. तो या ठिकाणी 1 आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. मग कन्व्हर्जन कसं करायचं आहे? यामधली जी मिडल टर्म असते किंवा एक्सची टर्म असते त्याचा कोएफिशियंट पाहायचा काय तो -4. या सेकंड एक्झाम्पलमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे -4. त्याला 2 ने डिवाइड करायचं. -4 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार -2. मिळालेल्या टर्मचा स्क्वेअर करायचा. काय येईल 4 आणि तो या ठिकाणी ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करायची. आता आठवलं असेल. वन हाफ कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट केली की आपल्याला त्या क्वाड्रॅटिक टर्मचं परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करता येतं. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एक्सची ही जी मिडल टर्म आहे. आता याचं कन्व्हर्जन कसं पद्धतीने होईल पहा. कन्व्हर्जन कसं करायचं? एक्स स्क्वेअर ॲज इट इज -4x ॲज इट इज. शेवटची टर्म लिहायची नाही. आधी काय करायची यात 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करायचं. -4 ला 2 ने डिवाइड केलं तर -2. त्याचा स्क्वेअर केला तर +4. तो आपण ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. आधी प्लस घ्यायचा नंतर मायनस. ऍड आणि सबट्रॅक्ट केलं आणि राहिलाय कोण आणखी शिल्लक 3. तो 3 आपण तसाच ठेवला. बाकीच्या टर्म इट इज पहा एक्स स्क्वेअर ॲज इट इज -4x ॲज इट इज आणि शेवटी +3 पण ॲज इट इज. फक्त आपण ऍड सबट्रॅक्ट केलाय तो +4 आणि -4. आता यामधल्या या ज्या पहिल्या 3 टर्म आहेत एक्स स्क्वेअर -4x + 4 त्याला आपण x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे -4 आणि +3 -1 लाईकवाईज परफेक्ट स्क्वेअर किंवा ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म तयार. मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस हा एक आपण मेजर ग्रुप मेजर टाईप इंटिग्रेशनचा मेजर सेक्शनच पुढे असणार आहे. कोइन्सिडेंटली तो याच एक्झाम्पलमध्ये आलाय तर या ठिकाणी आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. टू कन्व्हर्ट द क्वाड्रॅटिक टर्म इंटू परफेक्ट स्क्वेअर. त्यामधली जी स्क्वेअरची टर्म आहे आता इथे एक्स ऐवजी व्हेरिएबल टी यूज केलेला आहे. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ऐवजी 1/2 कोएफिशियंट ऑफ टी. पण आधी मुख्य रिक्वायरमेंट काय? जी स्क्वेअरची टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 1 असणं आवश्यक आहे. इथे जो टी स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट आहे 2. तो कोएफिशियंट 1 यासाठी 2 त्या डिनॉमिनेटरवरून कॉमन घ्या. डिवाइड फक्त एकाच टर्मला डिवाइड नाही करता येणार. फक्त एकाच साईडला डिवाइड किंवा एकाच साईडला मल्टिप्लाय नाही करता येत. मग डिनॉमिनेटरून आपण जर 2 कॉमन घेतला तर त्याचा कोएफिशियंट 1 होऊन जाईल. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन 2 कॉमन घेतला तर काय येईल टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1/2 इंटू डी. टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1/2.
आता या ठिकाणी पहा केअरफुली कशा पद्धतीने यूज करता येईल त्या प्रोसेसचा. वन हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स ऐवजी इथे व्हेरिएबल आहे आता टी, दॅट इज इक्वल टू वन हाफ मिडल टर्म आहे मायनस टी किंवा टी, त्याचा कोएफिशिएंट काय सध्या -1. प्रोसेस काय असते, वन हाफ कोएफिशिएंट ऑफ एक्स किंवा वन हाफ कोएफिशिएंट ऑफ टी. वन हाफ कोएफिशिएंट ऑफ टी, टीचा कोएफिशिएंट काय -1 ब्रॅकेट स्क्वेअर. ऍड सबट्रॅक्ट काय करायचं पहा केअरफुली. वन हाफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, वन हाफ आणि एक्सचा कोएफिशिएंट म्हणजे टीचा कोएफिशिएंट काय इथे -1. -1 इंटू 1/2. -1/2 चा स्क्वेअर काय येतो 1/, तो आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे. ऍड सबट्रॅक्ट कुठे करायचा पहा, 1/, टी स्क्वेअर मायनस टी हे ॲज इट इज प्लस 1/4 -1/4 प्लस 1/4 -1/4 आणि पुढची टर्म असेल ती प्लस 1/2 इंटू डी टी. काय प्रोसेस केली आहे, वन हाफ कोएफिशिएंट ऑफ एक्स किंवा वन हाफ कोएफिशिएंट ऑफ टी. वन हाफ इथे वन हाफ आहे इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणून वन हाफ घेतलेला नाही. परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठीच काय प्रोसेस आहे, वन हाफ कोएफिशिएंट ऑफ एक्स. इथे एक्सचा किंवा टीचा कोएफिशिएंट आहे -1, तो येईल -1/2, त्याचा स्क्वेअर 1/4. ही टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट केली. ऍड सबट्रॅक्ट केल्यानंतर ही डिनॉमिनेटरला असणारी टर्म आहे, कुठल्या टर्मचा तो परफेक्ट स्क्वेअर होतोय किंवा ब्रॅकेट स्क्वेअर होतोय, कुठल्या टर्मचा ब्रॅकेट स्क्वेअर होतो पहा, टी -1/2 इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1/, टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1/4. या 3 टर्म म्हणजेच टी -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते टी स्क्वेअर आहेच आणि 1/2 चा स्क्वेअर काय येईल 1/4 आणि इथे मध्ये मायनस असल्यामुळे हा मायनस आला. मिडल टर्म जर मायनस असेल तर मध्ये मायनस येतो, प्लस असेल प्लस. आणि 1/4 तो कुणाचा स्क्वेअर आहे 1/2 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे 1/, टी -1/2 ब्रॅकेट्स. त्यानंतर -1/4 प्लस 1/2 -1/4 प्लस 1/2 अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी हा दुसरा फॅक्टर काय येईल. जर नसेलच जमत -1/4 ॲज इट इज ठेवायचा. डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी याला 2 मल्टिप्लाय आवश्यक आहे. याला 2 न मल्टिप्लाय आणि 2 न डिव्हाइड केलं इंटू डी टी. 1/2 लाच 2 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं तयार झाला 2/4. आता यांचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो, म्हणजेच 1/2 इंटिग्रल 1/, टी -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 2/4 -1/4
तो येईल प्लस 1/4 इंटू dt. 2/4 मायनस 1/4 म्हणजेच 1/4 आणि 1/4 ला आपण 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं देऊ शकतो. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन p मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू. आता हा जो प्रॉब्लेमचा ग्रुप आहे त्यासाठी एक फॉर्म्युलांचा पण ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे. ते फॉर्म्युलांचे डेरिवेशन्स पण एक्झाममध्ये विचारले जातात. ते डेरिवेशन्स पण आपण पाहणार आहेत. या एक्झाम्पलमध्ये आता डिनॉमिनेटरची टर्म कुठल्या स्वरूपात आहे पहा. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या स्वरूपात आहे. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये ही टर्म आहे. फॉर्म्युला यासाठी काय असतो, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. या प्रॉब्लेमसाठी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा तो, आणि ही प्रोसेस पण. यात मॅक्झिमम एक्झाम्पल्स फर्दर इंटिग्रेशन्स मधले या प्रोसेसवरच असणार आहेत. कंप्लीट करा तेवढं. पहा आता फॉर्म्युला कसा यूज करता येईल यामध्ये. फॉर्म्युला आहे तो इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. ए कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस एक्स म्हणजे व्हेरिएबलच्या टर्मचा स्क्वेअर, ए म्हणजे कॉन्स्टंट टर्मचा स्क्वेअर.
तर या एक्झाम्पल मध्ये स्टेप काय राहिली आपली 1/2 तो कॉन्स्टंट ॲज इट इज राहणारच आहे. 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. फॉर्म्युला आहे 1/a. ही टर्म 1/x² प्लस a² या स्वरूपात आहे. x² म्हणजेच या ठिकाणी आहे t - 1/2 चा स्क्वेअर आणि a² म्हणजे या ठिकाणी आहे 1/2 चा स्क्वेअर. 1/a, a² कोण आहे 1/2 चा स्क्वेअर, a काय असेल 1/2. फॉर्म्युला आहे 1/a म्हणजेच 1/1/2 इंटू tan इनव्हर्स ऑफ x ची व्हॅल्यू t - 1/2 अपॉन a ची व्हॅल्यू परत 1/2 प्लस. आता इथे हे 1/2 1/2 कॅन्सल होतील. tan इनव्हर्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही टर्मला आपण जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2t - 1 अपॉन 1 प्लस c. न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केला 2t - 1, डिनॉमिनेटर राहील 1च. आणि आता t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. tan इनव्हर्स ऑफ 2 इंटू t ची किंमत काय sin² x - 1 प्लस. हाच प्रॉब्लेम आणखी एका मेथडने पण सॉल्व करता येतो. यातही सबस्टिट्यूशन आहेच आहे, पण यात थोडंसं वेगळं सिम्प्लिफिकेशन. त्या मेथडमध्ये sin⁴ प्लस cos⁴ ला डिफरंट फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो बा. sin² x प्लस cos² x ची किंमत काय असते 1 असते. याचा ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो बा. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून काय येत आहे sin⁴ प्लस cos⁴x प्लस 2 इंटू sin² x इंटू cos²x. 2 इंटू sin² x इंटू cos² x. आता यात लेफ्ट साइडचा हा जो ब्रॅकेट आहे sin² x प्लस cos² x त्याची व्हॅल्यू तर 1 असणार आहे. sin² x प्लस cos² x ची व्हॅल्यू 1 1² इक्वल टू sin⁴x प्लस cos⁴x प्लस 2 sin² x इंटू cos²x. आता ही टर्म जर आपण लेफ्ट साइडला घेतली तर 1 मायनस 2 sin² x इंटू cos² x इक्वल टू काय आला sin⁴x प्लस cos⁴, म्हणजेच आपण sin⁴x प्लस cos⁴x याची व्हॅल्यू काय लिहू शकतो 1 मायनस 2 sin² x इंटू हे सबस्टिट्यूशन येतात. इथे फक्त आपण काय केलंय डिनॉमिनेटरचे जे ⁴ आहेत ते रिड्यूस केले आणि 1 मायनस 2 sin² x इंटू cos² या फॉर्ममध्ये. आता इथे cos² ला पुन्हा काय लिहिता येईल आणि सबस्टिट्यूशन पुन्हा तेच sin² x इक्वल टू t त्याचा डेरिव्हेटिव्ह निवडला आहे. अशा प्रकारे अल्टरनेटिव्हली पण यूज करायला, पण त्याही मेथडमध्ये परफेक्ट स्क्वेअर वगैरे ही प्रोसेस इन्क्लूड होणारच आहे.